नमस्कार, स्वागत आहे तुमच्या राखीज ब्लॉगमध्ये. तर आजचा आपला मेनू आहे वडा रस्सा. वडा रस्सा खाण्यासाठी एकदम टेस्टी लागतो. तुम्हीही एकदा नक्की ट्राय करून बघा. चला तर लागूया तयारीला. इथे मी कुकर ठेवून घेतलेला आहे. त्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकून 3 बटाटे मी इथे बॉईल करण्यासाठी ठेवणार आहे. बटाटा बॉईल होतोय तोपर्यंत आपण दुसरीकडे रस्स्यासाठी लागणारा आपल्याला जी पेस्ट आहे ती बनवून घेऊया. तर त्यामध्ये मी 1 कांदा, 1 टमॅटो, ओलं खोबरं आणि अद्रक लसूण टाकून ते एक पेस्ट बनवणार आहे. पेस्टमध्ये बिलकुलही पाणी ॲड करायचं नाही आहे. तर ती पेस्ट आपण बनवून घेऊया. इथे मी दुसरीकडे चहा उकळायला ठेवलेला आहे. चहाही बनवून रेडी झालेला आहे. तर आपण आता जर रस्सा बनवायचा आहे त्याच्या तयारीला लागूया. तर आता मी इथे कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये मी आता 2 पळ्या तेल ॲड करणार आहे. त्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता आपण जी पेस्ट बनवलेली होती ती पेस्ट त्यामध्ये ॲड करायची आहे. पेस्ट व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे जेणेकरून कांदा कच्चा राहणार नाही, कांद्याचा वास येणार नाही. तर रंग बदलेपर्यंत व्यवस्थित अशी ती पेस्ट शिजवून घ्यायची आहे. आणि त्यामध्ये मी घरातलेच मसाले यूज करणार आहे. हिंग, हळद, धना पावडर, लाल मिरची पावडर, काळा मसाला आणि गरम मसाला असे काही घरातले मी बेसिक मसाले यामध्ये ॲड करणार आहे. मसाले व्यवस्थित ॲड करून घेतल्यानंतर जोपर्यंत बाजूने तेल सुटत नाही तोपर्यंत व्यवस्थित हा मसाला शिजवून घ्यायचा आहे. आणि दुसरीकडे आपल्याला या मसाल्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे. तुम्ही बघू शकता त्यामध्ये बाजूने व्यवस्थित असं तेल सुटलेलं आहे. त्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ ॲड केलेलं आहे. तर यामध्ये गरम पाणी ॲड करायचा एक फायदा म्हणजे आपण जे मसाले त्यामध्ये ॲड केलेले असतात, जे मसाले आपण त्यामध्ये टाकलेले असतात त्यांचा स्वाद तो टिकून राहतो. आता इथे थोडं 2 उकळी येईपर्यंत आपल्याला ही रस्सा शिजवून घ्यायचा आहे. तर यावरून मी थोडंसं कोथिंबीर आणि कसुरी मेथी टाकलेली आहे. त्याने खूप छान टेस्ट लागते. दुसरीकडे आपले बटाटेही बॉईल झाले होते. तर बटाटे जोपर्यंत गार होत आहे तोपर्यंत आपण बेसन बॅटर रेडी करून घेऊया. इथे मी 2 चम्मच बेसन घेतलेले आहे. त्यामध्ये अजवाईन, मीठ, हळद आणि खाण्याचा सोडा टाकून असे थिक बॅटर बनवून घेणार आहे. जास्त पातळही बनवायचं नाही आहे. ते आपल्याला वड्याच्या जे बटाट्याचं कोटिंग असतं त्याला लागलं पाहिजे. बटाट्याला व्यवस्थित असं चिपकून राहिलं पाहिजे तळताना. तुम्ही एकदा हा वडा रस्सा नक्कीच घरी ट्राय करून बघा, कारण की एकदा बनवाल तर परत परत बनवाल. तर दुसरीकडे आपण बटाट्याची चटणी बनवून घेऊया. इथे मी 1.5 पळी तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता हा कट करून टाकलेला आहे. इथे मी हिरवी मिरची आणि अद्रक लसूणची पेस्ट करून टाकलेली आहे, जे करून आपण जो वडा खाणार आहोत ते आपल्याला जास्त तिखटही लागणार नाही. आता बटाटा मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे. बटाटा व्यवस्थित बारीक करून घ्यायचा आहे, जाड गोळे ठेवायचे नाही हे बटाट्याचे. बटाट्याची चटणीही आपली बनवून रेडी झाली आहे. दुसऱ्या साईडला तेल गरम झाले. आता वडे बनवून घेऊया. वडे बनवून आपले रेडी होणार आहे. तोपर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि खूप सारं प्रेम द्या. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल. थँक्यू.